आज आपण अतिशय पौष्टिक आणि एकदम हेल्दी असा चटपटीत मखाना चिवडा कसा करायचा तो बघणार आहेत। नमस्कार, सोपी रेसिपीमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत आहे। आज आपण शरीराला पौष्टिक आणि अतिशय चटपटीत अतिशय चविष्ट असा मखाण्यांचा चिवडा कसा करायचा तो बघणार आहेत। नेहमीप्रमाणेच रेसिपी एकदम साधी सोपी आहे, त्यामुळे व्हिडिओ जो आहे तो शेवटपर्यंत नक्की बघा आणि व्हिडिओ जर आवडला असेल तर माझ्या चॅनलला प्लीज सबस्क्राइब आणि लाईक करा। सोबतच बेल आयकॉनवर क्लिक करा आणि माझ्या रेसिपी तुम्हाला कशा वाटतात मला नक्की कमेंट करून सांगा। तर बघा, हा चिवडा अगदी तुम्ही उपवासाला सुद्धा खाऊ शकता आणि मखाना जो आहे ना त्यामध्ये भरपूर प्रमाणामध्ये फायबर्स असते। शिवाय हा जो चिवडा आहे ना तो आपण अगदी कमी तेलामध्ये केला आहे, त्यामुळे वजन वाढण्याची तर आपल्याला भीतीच नाही। यामध्ये अगदी कमी प्रमाणातच कॅलरीज असतात। चला तर मग वेळ न घालवता रेसिपीला सुरुवात करूया। मखाण्यांचा चिवडा बनवण्यासाठी सगळ्यात अगोदर इथे आपण एक वाटी भरून मखाणे घेतले आहेत आणि वजनी प्रमाण म्हणाल तर इथे मी 100 ग्राम मखाणा घेतला आहे। तुम्हाला किती प्रमाणात हा मखाण्यांचा चिवडा बनवायचा आहे त्यानुसार तुम्ही इथे मखाणे वापरू शकता। तर बघा, याला कमळाचे बी सुद्धा म्हणतात। वाटीच्या मापाने आपण एक वाटी मखाणे घेतले आहेत आणि मखाणे जे आहेत ना सुरुवातीला थोडेसे चिवट म्हणजे थोडेसे नरम असतात, त्यामुळे आपल्याला याला छान असं कुरकुरीत होईपर्यंत भाजून घ्यायचं आहे। आता मखाणे भाजण्यासाठी मी गॅसवरती कढई गरम करण्यासाठी ठेवली आहे। कढई हलकीशी गरम झाली की त्यामध्ये आपण हे मखाणे टाकून घेऊयात आणि गॅसची फ्लेम आपण अगदी मध्यम ठेवली आहे। आता मध्यम आचेवर हे मखाणे आपल्याला छान असे कुरकुरीत होईपर्यंत भाजून घ्यायचे आहेत। मखाणे जे आहेत ना सुरुवातीला थोडेसे चिवट असतात, जर तुम्ही असाच चिवडा बनवला तर खाताना तो कुरकुरीत लागणार नाही आणि त्याची टेस्टसुद्धा अगदी छान अशी येणार नाही। त्यामुळे मखाणे आपल्याला अगदी कुरकुरीत होईपर्यंत एक 3 ते 4 मिनिट छान असे भाजून घ्यायचे आहेत। भाजत असताना आपल्याला गॅसची फ्लेम हाय ठेवायची नाही। मोठ्या गॅसवर जर तुम्ही मखाणे भाजले ना तर ते अतिशय कुरकुरीत होणार नाहीत। आता बघा, हळूहळू मखाण्यांचा रंगसुद्धा बदललेला आहे आणि आता मखाणे भाजले की नाही ते आपण चेक करून घेऊयात। तर थोडेसे हे मखाणे गरम आहेत, थोडंसं थंड करायचं आणि हातावर त्याचा असा चुरा करून घ्यायचा। तर बघा, इथे पटकन छान असा मखाण्याचा चुरा होत आहे, म्हणजेच आपले मखाणे छान असे कुरकुरीत भाजले आहेत। आता हे जे मखाणे आहेत ना ते आपण एका दुसऱ्या प्लेटमध्ये काढून घेऊयात। कढई अजून गरम आहे, त्यामुळे थोडंसं मी सारखं त्याला हलवत आहे आणि आता हे मखाणे आपण एका दुसऱ्या प्लेटमध्ये काढून घेऊयात। आता त्याच कढईमध्ये मी परत 1-2 चमचे तेल टाकून घेतलं आहे। तुम्ही हवं तर इथे साजूक तुपाचा सुद्धा वापर करू शकता। आता तेल हलकंसं गरम झालं की त्यामध्ये आपण अर्धी वाटी शेंगदाणे टाकून घेणार आहेत। तर शेंगदाणे सुद्धा मी इथे भाजून घेतलेले शेंगदाणे वापरले आहेत। तुम्ही हवं तर बिना भाजलेले सुद्धा शेंगदाणे वापरू शकता। एखाद मिनिट आपल्याला हे शेंगदाणे कुरकुरीत होईपर्यंत थोडेसे तळून घ्यायचे आहेत। तर इथे मी जास्त तेलाचा सुद्धा वापर केलेला नाही, अगदी 2 चमचे आपण तेलामध्येच हा मखाण्यांचा चिवडा बनवत आहेत। तर बघा, शेंगदाणे सुद्धा आपले छान असे आता लालसर भाजून झालेले आहेत। यामध्ये आता आपण एक 10 ते 12 लसणाच्या पाकळ्या टाकून घेणार आहेत। तर 10 ते 15 लसणाच्या पाकळ्या घेतल्या आणि त्याला आपण थोडंसं ठेचून घेतलं आहे, त्यामुळे पटकन लसूण जो आहे ना तो छान असा भाजला जातो। आता सगळ्यात महत्त्वाचं, लसूण जर तुम्ही टाकत असाल ना तर लसूण आपल्याला अगदी लालसर रंग येईपर्यंत छान असा तळून घ्यायचा आहे। लसूण जर आपला थोडासा नरम राहिला ना तर चिवडासुद्धा नरम राहतो, अगदी कुरकुरीत होणार नाही। आणि जर तुम्ही उपवासासाठी जर हा चिवडा बनवत असाल तर त्यामध्ये फक्त शेंगदाणे आणि हा मखाणाच आपल्याला परतून घ्यायचा आहे। जर तुम्ही उपवासाला खात नसाल तर यामध्ये तुम्ही अजून वेगवेगळे मसाले सुद्धा ॲड करू शकता। आता लसूण सुद्धा आपला छान असा तळून झाला की त्यामध्ये अर्धी वाटी आपण डाळवा टाकलेला आहे। जे आपण फुटाण्याची डाळ म्हणतो ना ती अर्धी वाटी डाळवा टाकून घेतला आहे। आता डाळवा आपल्याला जास्त वेळ भाजण्याची काही गरज नाही, कारण तो ऑलरेडी छान असा खमंग भाजलेला असतो। तर अर्धा मिनिट आपण छान असा डाळवा भाजून घेऊयात। आता बघा, डाळवा सुद्धा छान असा भाजून झालेला। यामध्ये आपण थोडीशी कढीपत्त्याची पानं टाकून घेऊयात आणि कढीपत्ता सुद्धा आपण छान असा तेलामध्ये परतून घेऊयात।
इथे बघा, हे सर्व मसाले आपण परतत असताना गॅसची फ्लेम अगदी कमीच ठेवलेली आहे आणि मध्यम आचेवरच हे मसाले आपण छान असे मिक्स करून घेऊयात. आता यामध्ये आपण काही सुके मसाले ॲड करूयात. इथे मी 1 चमचा जिरेपूड टाकून घेतली, 1 चमचा धने पावडर टाकून घ्यायची आहे. यामुळे मखाणा चिवड्याला खूप छान अशी चटपटीत चव येते. अर्धा चमचा हळदी पावडर टाकून घेतली. सोबतच आपण इथे अगदी थोडंसं तिखट व्हावं म्हणून इथे मी लाल मिरची पावडर वापरली आहे. तर ही जी काश्मीरी मिरची पावडर वापरली आहे, तुम्ही हवं तर थोडंसं घरगुती लाल तिखट वापरू शकता किंवा हिरव्या मिरच्यासुद्धा वापरू शकता. चवीपुरतं मीठ टाकून घेतलं आणि आता हे मसाले आपण छान असे मिक्स करून घेऊयात. मसाले परतत असताना गॅसची फ्लेम आपण अगदी कमीच ठेवली आहे आणि हे मसाले आपल्याला छान असे मिक्स करून घ्यायचे आहेत. आता आपल्या चिवड्याला अजून छान अशी चटपटीत चव यावी यासाठी मी यामध्ये मॅगी मसाला टाकणार आहे. तुम्हाला अजून कोणता दुसरा गरम मसाला टाकायचा असेल तर तो सुद्धा तुम्ही यामध्ये ॲड करू शकता. 1 चमचा मी मॅगी मसाला टाकून घेतला आणि परत हे आपण चांगलं एकजीव करून घेऊयात. गॅसची फ्लेम आपण अगदी कमीच ठेवलेली आहे. जर हाय फ्लेमवर तुम्ही हे मसाले मिक्स केले ना तर मसाले जे आहेत ते चांगले करपून जातील आणि चिवडा चांगला टेस्टी होणार नाही. आता मसाले चांगले एकजीव झाले की त्यामध्ये जो भाजून ठेवलेला मखाणा होता तो टाकून घेऊयात. आणि आता गॅसची फ्लेम मी बंद केली आहे आणि आता हा जो मखाणा आहे तो आपण या मसाल्यामध्ये छान असा मिक्स करून घेऊयात. तर पूर्ण खालून वरपर्यंत मखाणा मिक्स करून घ्यायचा आहे. सुरुवातीला थोडंसं मखाणा पांढरा दिसत आहे, पण जसजसं आपण चांगलं मिक्स करू ना तसतसं जो मसाला आहे चांगल्या प्रकारे या मखाण्याला लागला जातो. आता हे म्हणजे मसाले आहेत ते गरमच आहेत, तर सुरुवातीला हाताने न करता थोडंसं चमच्यानेच मिक्स करून घ्यायचं आणि मखाणा थोडासा थंड झाला की हाताने आपण चांगला मसाला या मखाण्याला लावून घेऊयात. गॅसची फ्लेम मी बंद केलेली आहे आणि इथे बघू शकता तुम्ही आपला मखाण्यांचा अगदी चटपटीत असा चिवडा बनून तयार झालेला आहे. अगदी 10 मिनिटामध्ये हा मखाण्यांचा चिवडा बनून तयार झालेला आहे. आता हा मखाण्यांचा चिवडा आपण एका दुसऱ्या प्लेटमध्ये सर्व करूयात. तर इथे बघा आपला मखाण्यांचा चिवडा बनून तयार आहे. अगदी लहान भुकेसाठी जर तुम्हाला काही चटपटीत खाण्याची इच्छा झाली असेल तर हा मखाण्यांचा चिवडा अतिशय उत्तम पर्याय आहे. आणि जे कोणी फिटनेस प्रेमी असतील, म्हणजे ज्यांना कोणाला वजन कमी करायचं असेल पण त्यांना जर सतत भूक लागत असेल तर असा हा मखाण्यांचा चिवडा ते नक्की खाऊ शकता. यामुळे वजनसुद्धा वाढत नाही, कारण यामध्ये कॅलरीज कमी असतात. यामुळे वजन वाढत नाही आणि अतिशय पौष्टिक असा हा मखाण्यांचा चिवडा तयार आहे. तर तुम्हाला ही माझी रेसिपी कशी वाटली मला नक्की कमेंट करून सांगा आणि व्हिडिओ जर आवडला असेल तर जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा. सध्या बऱ्याच प्रमाणामध्ये लहान मुले जे आहेत ना बाहेरचे चिप्स, कुरकुरे असे खात आहेत, तर ते न खायला देता त्यांना तुम्ही हे अशा प्रकारचा मखाण्यांचा चिवडा घरामध्ये नक्की बनवून ठेवा. एखाद्या एअरटाईट डब्यामध्ये किंवा हवाबंद डब्यामध्ये हा मखाण्यांचा चिवडा अगदी महिनाभर सुद्धा टिकून राहतो. तुम्ही हा लहान मुलांना छोट्याशा भुकेसाठी देऊ शकता. चला तर मग पुन्हा भेटूयात अशाच एका खमंग रेसिपीसोबत. तोपर्यंत धन्यवाद आणि मस्त रहा, स्वस्त रहा आणि सगळ्यात महत्त्वाचं चांगलं चांगलं खात रहा. हा वेळात वेळ काढून हा माझा व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुमचे खूप खूप धन्यवाद. पुन्हा भेटूयात अशाच एका खमंग रेसिपीबरोबर.